आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचा डे 6 आणि आज आपण बनवणार आहोत बेसन चिल्ला। यालाच आपल्या भाषेमध्ये तुम्ही बेसनाचे आयते म्हणू शकता। तर एक बेसन चिल्ल्यामध्ये 120 ते 150 कॅलरीज असतात आणि त्याबरोबरच 5 ते 8 ग्राम प्रोटीन असते। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 पाव बेसन। 1 पाव बेसनाचे आज आपण बेसन चिल्ला बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे टमाटर बारीक कापून घेतलेली आहे, ते टाकली। त्याचबरोबर 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतली, ते पण टाकून घेतलेली आहे इथे। त्याचबरोबर मी इथे 5 ते 6 मिरची कटरमध्ये बारीक कापून घेतलेली, त्या पण टाकलेली आहे आणि इथे थोडा कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे। आता या सर्वांमध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि हा सेंधा नमक आहे, साधा मीठ नाही आहे। तर 1 चमच मी इथे सेंधा नमक टाकलेली आहे। त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायची आहे थोडीशी हळदी पावडर। हळदी पावडरमुळे कलर खूप छान येते। आता हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया। आणि जर तुम्हाला ओव्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ओवा पण ॲड करू शकता। मी इथे ओवा नाही टाकलेली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी। तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून याचं एक बेटर तयार करून घेतलेलं आहे आणि आता हा बेसनाच्या आयत्याचा म्हणजे बेसन चिल्ल्याचा बेटर तयार झालेला आहे। ताव्याला आपण अगदी कमी प्रमाणात तेल लावून घेऊया। जेवढा मी ब्रशला घेतलेली आहे तेवढाच तेल लावून घेतलेली आहे। अतिरिक्त तेल आपल्याला टाकायचं नाही आहे। आणि जर तुम्ही नॉर्मल जेवण बनवताना घरच्या लोकांसाठी वगैरे कसं बनवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त करू शकता। बट तुम्ही डायटिंगसाठी बनवत असाल वेट लॉससाठी तर त्याच्यामध्ये तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात करा। मी फक्त ब्रशने तेल लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर हा बेटर या प्रकारे असं गोल आकारामध्ये पसरवून घेतलेली आहे। ज्या प्रकारे तुम्ही कोणतेही चिले किंवा आयते बनवता त्याच प्रकारे असं करून घ्यायचं आहे। झाकून ठेवायचं आहे काही वेळ आणि स्लो गॅसवरच करायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण जे कांदे टमाटर टाकलेले आहेत ते छान शिजायला पाहिजेत, म्हणून ही रेसिपी आपल्याला स्लो गॅसवरच करायची आहे। आता आपण याला पलटवून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे छान असं पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान होऊ द्यायचं आहे 1-2 मिनिटं स्लो गॅसवरच। काही वेळानंतर बघू शकता आता हा बेसन चिल्ला तयार झालेला आहे, म्हणजे हे बेसनाचा आयता तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया आणि बघू शकता किती मस्त दिसत आहे। घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा बेसन चिल्ला तयार होऊन जाते आणि खायला पण खूप चविष्ट लागते आणि बनवायला पण खूप सोपं आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये बेसन चिल्ला बनवून तयार होऊन जाते। तर तुम्ही एकदा तरी या प्रकारे हा बेसन चिल्ला नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।